माझ्याकडे खूप सोनं आहे असं आतापर्यंत कोणीच नाही म्हणालं आहे, स्पेशली ह्या प्राइसेसमध्ये. पण जर तुमच्याकडे खूप सोनं असेल, तुमच्याकडे खूप चांदी असेल, तुम्ही डायमंड्समध्ये सुद्धा इन्व्हेस्ट केलं असेल आणि तुम्हाला आता कलर्ड जेमस्टोन्स किंवा कलर्ड रत्नांकडे बघायचं आहे ॲज अ सिरियस कलेक्टर किंवा ॲज अ सिरियस इन्व्हेस्टर, तर हे माझे 3 रेकमेंडेशन्स आहेत कलर्ड रत्नांचे, म्हणजे रंगीत रत्नांचे, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता 2026मध्ये. टॉप 3 नेहमी हेच राहतात तुमचे कोलंबियन एमरल्ड्स, मोगॉक रुबीज आणि आपले कश्मीरी ब्लू सफायर्स. हे नेहमी ॲट द टॉप 3 राहतात. पण ह्याच्यानंतर मी तुम्हाला नक्की हे 3 सांगेन. ॲट नंबर 1 परायबा टुमलीन. तुम्ही आताच नीता अंबानींना बघितलं असेल, सुंदर परायबा टुमलीनचा नेकलेस घातलेला. आणि हे ऑफकोर्स परायबा ह्या ब्राझीलच्या रिजनमध्ये मिळतं आणि गेल्या 10 ते 12 वर्षात ह्या रत्नांनी खूप चांगले रिटर्न्स दिलेत, 12 ते 30%. इनफॅक्ट 2022मध्ये इट हॅज रेकॉर्डेड 118% ग्रोथ. नंबर 2वर आहे मोगॉक ब्लू रुबी, मोगॉक ब्लू सफायर म्हणजे मोगॉक नीलम. हा म्यानमारच्या मोगॉक रिजनमध्ये माइन केला जातो आणि खूप छोट्या रिजनमधून येतो. आता जगातले 70% नीलम हे श्रीलंकेतून येतात आणि फक्त 17% का 15 ते 17% या मोगॉक रिजनमधून येतात. अत्यंत सुंदर हा रत्न असतो आणि श्रीलंकेतले जे नीलम असतात त्याला हीट ट्रीटमेंट दिली असते. मोगॉकचे जे रुबीज असतात अगदी 3% त्यांच्यामधलं हीट ट्रीटमेंट दिली असेल, म्हणून त्यांची प्राईस किंवा त्यांची किंमत जास्त असते. आणि तिसरा जो मी तुम्हाला रत्न रेकमेंड करीन तो आहे हा अत्यंत सुंदर हलका गुलाबी आणि ग्लोईंग फ्रॉम विदिन, नैसर्गिकता खूपच सुंदर असा हा रत्न आहे. मी टॅन्झेनियाच्या महाबेल रिजनमधून हा माइन केला जातो. जर तुम्हाला या तिन्ही रत्नांबद्दल जास्त जाणून घ्यायचं आहे किंवा त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्ही कुठले पॅरामीटर्स बघाल किंवा कुठल्या गोष्टींवर लक्ष द्याल हे जाणून घ्यायचं आहे, तर ह्या चॅनलवरचा माझा लॉंग फॉर्म व्हिडिओ नक्की बघा.